कधी कुणी कल्पना सुद्धा केली नसेल असं आमिष दाखवून एका अल्पशिक्षित व्यक्तीनं एका उच्च शिक्षित व्यक्तीची फसवणूक केली आहे। फसवणूक करणाऱ्याने दाखवलेलं आमिष आणि त्या आमिषावरती एका उच्च शिक्षित व्यक्तीचा बसलेला विश्वास या दोन्ही गोष्टींची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। बघूयात नाशिकवरून हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या आरोपीचा संबंध म्हटलं तर राजकारणाशी आहे, म्हटलं तर अजिबात नाही। राजकारणातल्या गुन्हेगारीची चर्चा नेहमीच होते, पण हे प्रकरण आहे गुन्हेगारीतल्या राजकारणाचं। तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स ज्या काळात वाढत होता, त्याच काळात हा आरोपी एकाला त्याहूनही मोठ्या पदाचं स्वप्न दाखवत होता। निरंजन कुलकर्णी नावाच्या या संशयितानं तमिळनाडूच्या नरसिम्हा रेड्डी यांना एक स्वप्नवत ऑफर दिली। ही ऑफर होती राज्यपाल करण्याची। ऑफर देणाऱ्याचा कॉन्फिडन्स आणि ती स्वीकारणाऱ्याचा भाबडेपणा यांची युती झाली आणि या ऑफरचं रूपांतर झालं डीलमध्ये। कुठल्याही राज्याचा राज्यपाल होण्यासाठी 15 कोटी रुपये लागतात असं निरंजननं रेड्डींना सांगितलं। त्यापैकी प्रत्यक्ष व्यवहार झाला 5 कोटींचा। फिर्यादी नरसिम्हा रेड्डी यांनी अशी फिर्याद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींशी ओळख आहे, मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली। त्यामध्ये 5 कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत, म्हणजे अकाउंटला जवळपास 4 कोटी 40 लाख आणि बाकी 60 लाख रुपये रोख। विशेष म्हणजे फसवणूक करणारा संशयित निरंजन कुलकर्णी हा 12वी पास आहे, तर ज्यांची फसवणूक झाली ते नरसिम्हा रेड्डी हे वैज्ञानिक आहेत। गेल्या वर्षभरापासून निरंजन हळूहळू रेड्डींचा विश्वास संपादन करत होता। पेंच आणि इतर ठिकाणी भारत सरकारसोबत जमिनीचा करार झाल्याची खोटी कागदपत्र आरोपीनं दाखवली आणि रेड्डींचा त्याच्यावर विश्वास बसला। सायंटिस्ट असणाऱ्या रेड्डींना निरंजनची आर्ट समजली तेव्हा वेळ निघून गेली होती आणि 5 कोटी देखील। आता संशयित आरोपी निरंजनला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आर्थिक फसवणुकीचे गुन्हे राज्याला नवे नाहीत, मात्र फसवणुकीपेक्षाही लक्षवेधी ठरतंय गुन्ह्यासाठी देण्यात आलेलं आमिष। एखाद्या व्यक्तीला राज्यपाल पदाचं आमिष दाखवून लुटणं हे जास्त गंभीर की 5-15 कोटी दिल्यावर आपण खरंच राज्यपाल होऊ शकतो यावर उच्च शिक्षित व्यक्तीचा विश्वास बसणं हे अधिक गंभीर, यावर सध्या नाशिकसह राज्यभर चर्चा रंगली आहे। गेल्या 5 वर्षात राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीनंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील काही आमदारांना दिल्लीतून तिकीट मिळवून देतो असं भासवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला होता। यावेळी संबंधित आमदारांनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानं 2 जणांना दिल्लीतून अटकही करण्यात आली होती। हे प्रकरण ताजं असतानाच आता थेट राज्यपाल पदासाठी पैसे दिल्याचं आणि फसवणूक झाल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे। त्यामुळे या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय। कॅमेरामन मयूर पारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।